कोण म्हणले तुम्हाला तुकाराम पाटील जीव अज्ञान होता म्हणून? उग का मला डवसाल्याने भोग करलं तर रक्त निघून इथून बाहेर जाशाल तुम्ही. साहेबराव पाटलानं सांगितलं बोलू नका काय म्हणू. नामाचं महत्व आणि ज्ञानाचं महत्व तुम्ही सांगा म्हणल्या. मी म्हणलो बाबा नामाचं महत्व सांगत असताना येऊन या नामासाठी का करता चावटी शेवटी मसनवटी जाणं लागे. गुरुवीन मरशील तर अधोगती जाशील कशी दया येईल यमधर्मा. स्पष्ट स्पष्ट अभंगामध्ये सांगाले तुम्ही. भावार्थ आता ओळखून घ्या. आता जास्त वेळ नाही. आता काही लोक काय म्हणतात आखरीचा पारा होय म्हणून यानं काही बोलाले म्हणतात. अजिबात बोलना. आलिया जन्माचे करावे सवहित मला आनंद मुद्द्यावर बघा. जीव आनंदाचा आनंद जीवाचा सबंध मुळीचा विरळा जाणे. सबंध मुळीचा विरळा जाणे. विरळा जाणे भगवंताचा अंश मुळात देवस्वय मुळात ब्रह्मस्वय. जीव आनंदाचा आनंद जीवाचा म्हणाले. फक्त त्या आनंदापासून अंतरल्याच्या नंतर हे अज्ञान केव्हा झाले? पहिलं अज्ञान नव्हतं देवाजवळ असताना. मायामध्ये भुलला जीव म्हणून अवतरले देव. आत्री नंदन म्हणती सर्व परंतु नेनती मूळ वार्ता म्हणले. मूळ वार्ता बोलू कैसी आतर्के मूर्ती अगोचराशी. साई जणी झाल्या पिशी काय पाडा 18चा म्हणले बघा. पुन्हा शेवटी काय म्हणाले? जास्त बोलना आता. तुमचं तुम्ही पदात अभंगाचा परवानाचा भावार्थ बालाजी पाटील काढून घ्या. बलगीर स्वामी म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नका. आनंद निर्गुण विसरू नका. विसरू नका. तुम्ही लई गोचा खायला रात्रपासून मी बघायला उगा बोलू नाही बोल नका म्हणल्यानं.
आणि हेच विषय अजून कुठल्याही गावावर पुढच्या वर्षी बी ठेवत. या गोदावरीच्या जर भवऱ्यात तुम्ही पडल्या तर निघच ना आता. होय हो. नरजन्म सर्व योनीचा सार जन्म मिळाला कर्मभूमी माझार येथे संहित न करी विचार जवळ जवळ तयाचे जिने तुम्ही प्रमाण दिल्या. आता प्रत्येक भजन्या म्हणालाय म्हणजे एक शंका आहे. आता शंकेचं निरसन होते काय तुम्हाला जमते काय बघा. बोलणं का लेकर हो. तुम्हाला बालू बोलून गेला असं वाटू नवा. तुम्हाला 10 मिनिटं चान्स देतो माईक देऊन साहेबराव पाटील बोलायला अजून शेवटला त्याला. प्रत्येक भजन्या म्हणालाय, प्रत्येक कीर्तनकार म्हणालाय, प्रत्येक प्रवचनकार म्हणालाय, पोथी सांगालेले म्हणाले, भजन म्हणाले 83,99,999 वेळा जन्म मृत्यू झाल्यानंतर शेवटची योनी 84वी मनुष्य जन्माची म्हणाले प्रत्येक जण. काय शास्त्रातलं वाचून म्हणालेत, काय कोणाचं ऐकून म्हणालेत, काय याच्या बुद्धीनं म्हणाले की त्या भजनाला म्हणून म्हणाल नाही मी. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही जसं म्हणाले की नाही जीव अविद्यावंत मुळीचा सर्वभूती जन्माला अज्ञान होता म्हणल्या तुम्ही म्हणून. माझा म्हणायचा उद्देश तसा नव्हता. विषय तुम्ही ठेवल्या नामाचं महत्व आणि ज्ञानाचं महत्व. मी नामाचं महत्व सांगून लागतो, तुम्ही ज्ञानाचं सांगायचं होय. उगा दुसऱ्याला वाकडं लावण्यात, दुसऱ्याकडे एक बोट दाखिलं तर 4 बोट आपल्याकडे राहतात. दुसऱ्याच्या डोळ्यातलं खुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसला. होय हो. 83,99,999 वेळा जन्म मृत्यू झाल्यानंतर 84वी योनी मनुष्य जन्माची प्रत्येक जण म्हणाले. आता मला सांगा क्रेता युगाला आयुष्य किती होतं. युगापासून आयुष्य बघू बालाजी पाटील, इतर पाटील हा की तुम्ही इथं युगापासून आयुष्य बघू. क्रेता युगाला 32 लक्ष वर्ष आयुष्य लिहून घ्या आता पानावर डायरीवर कोणावी. त्रेता युगाला 16 लाख वर्ष आयुष्य, द्वापार युगाला 8 लक्ष वर्ष आयुष्य आणि कली युगाला 4 लक्ष वर्ष आयुष्य. या सगळ्याची बेरीज मिळूनच 60 लक्ष वाली. काय म्हणालो मी, ऐकायला काय लक्ष द्यायला मी बोलण्याकडं. या सगळ्याची बेरीज मिळून कोणापासून गणित करा, कोणताही कॅल्क्युलेटर लावा, कोणताही मोजमाप काढा, कोणताही भूमिती बीजगणित परमिती कोण कोण काय काढणार आहे तिथपर्यंत जा तुम्ही. सगळ्याची बेरीज केल्यानं 60 लक्ष वर्ष आयुष्य वालय. पण 83 लक्ष तुम्ही कसं म्हणालो प्रत्येक जण. होय चांडवकर, सगळ्या युगाचीच बेरीज झाली 60 लक्ष आणि प्रत्येक भजना उठलं की माईक पुढे म्हणाला 83 लक्ष. जमते काय बघा. या प्रश्नाची सोडवणूक तुम्हाला माझा पारा संपल्याने 10 मिनिटं देतो तुम्हाला. होय सोंडेकर, सांडेकर, बरबडेकर प्रत्येक जण म्हणाले 83,99,999 वेळा जन्म मृत्यू झालं की मनुष्याचा जन्म होय. इथं हित कराव, इथं परमार्थ कराव, इथं नाम घेव, इथं ज्ञान घेव. अरे बाबा घेव र, तुमचं सगळेच खरं होय. पण योगाचंच आयुष्य 60 लक्ष वर्ष झालंय आणि 83,99,999 वेळा जन्म मृत्यू झाल्याच्या नंतर मनुष्याचा जन्म मिळाला. बाकीचे 21 लक्ष कुठं हात, 24 लक्ष बाकीचे. मग कोण्या योनीमध्ये जन्म घ्याला तुम्ही. म्हणले या जन्माचे करा सहित मन आनंदात वेळा 84 हिंडताश्रम भाऊ झाले आनंद विसरले म्हणून या. मी प्रश्न करायला म्हणजे इथं सुद्धा म्हणाले 84 हिंडताश्रम भाऊ झाले आनंद विसरल्या म्हणून या. पण आपल्याला काय करायचं आहे, काय साध्य साधकानी साधन, ध्येय ध्यातानी ध्यान, ज्याचं भजन ज्याचं चिंतन केल्यानंतर आमच्या जीवनाचं करत करत कल्याण होते. लक्ष 84 चुकते, जीवाला मोक्ष प्राप्ती होते. अशा भगवंताचं, अशा देवाचं ते जे नाम जे का ते रूप पाहावे ग बाई तरीच जन्मा यावे म्हणले. चिंतित हरिहर ते रूप नारद जे का अलक्ष आगो चोर म्हणले. म्हणून आलिया जन्माचे करा सोयित मनानंद वेळा 84 श्रम भाऊ झाले आनंद विसरले म्हणून या. जीवानंदाचा आनंद जीवाचा
सबंध मुळीचा जाणे आनंदाचा कंद असणारा आनंदाचा अंश असणारा भगवंताचा मम वंश जीव लोकेशा म्हणले मीच देव देव पहावया गेलो माझा मीच देव झालो पण त्या स्टेपला त्या पायरीला तुम्हा आम्हाला जावं लागते म्हणून म्हणले कवी करताना इथं नाम दत्ताचे घेई वाटे तुझाई वाटे नाम दत्ताचे घेई वाटे तुझाई वाटे नाम दत्ताचे घेई वाटे तुझाई वाटे नाम दत्ताचे नामे तरती नामे उदरती नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा मजला निवडून म्हणले कोण होता सन्माननीय विश्वंभरराव पाटील येणच केली ताटा तूट येणच केली ताटा इथं आल्याच्या नंतर अहम दडला मीपणा दडला मी म्हणाले इथं स्लॅब टाकल्याच्या नंतर सुद्धा गजाळ्या सोडाले वरी बघा एवढी अशा काम क्रोध मद मच्छर दम्म अहंकार अशा मनुष्यात रशा कल्पना वासना इच्छा या येणं याला जर्जर केले आणि त्या नामाची विसंगती पडली पण अगोदर ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेस देवाला बैमान झाला नाही पण बाहेर पडल्याच्या नंतर बैमान झाला कशामुळं बघा इथंच ताटातूट झाली बुद्धीचा येणच केली ताटा तूट येणच केली ताटा तूट अरे माझं माझं म्हणून सार सगळंच मज वय म्हणाला शेत मज वय घर मज वय दार मज वय बैल मजी होत गाडी मजी वय घोडी मजी वय तुझं काहीच नव्हतं आपल्यासाठी बांधिले घरन आपण गावाच्या बाहेर मंडई हे काहीच नव्हतं किरायाचं घर होय माटी गाव म्हणजे हे लई दिवसासाठी आल्या नाही फक्त इथं नाम घेण्यासाठी आल्या पण तुम्ही संसारातलं ज्ञान वेगळं आणि प्रपंचातलं ज्ञान वेगळं पण कुठलं जरी ज्ञान घेतल्यात नंतर जीवाच्या हितास्तव ज्या नामानं उद्धार होते तेच तुम्हाला ज्ञान घ्यावं लागते तिथं नाम श्रेष्ठ ठरते नाही नववीत भक्तीपैकी प्रभू रामचंद्रानं दासत्व भक्ती केली परीक्षिती राजानं श्रवण भक्ती करून 7 दिवसामध्ये जीवाचा उद्धार करून घेतला सर्वांनी मननी चिंतन चिंतनी निज ध्यास यांनी साक्षात्कार म्हणून म्हणलं इथं अरे माझा म्हणून सार मी पणाचा वाढलाय थाट मी पणाचा वाढलाय थाट
वैराग्याची सांगड आहे, नामाला भक्तीची सांगड आहे, पितळाला लोखंडाची सांगड आहे. आता बरेचसे उपमा देता येतात, पण जास्त जनरल बोलला. प्रत्येक गोष्टीला सांगड आहे. जिथं ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम ज्यानं कोणी साधला आहे त्यालाच हे नाम कळालंय, देव कळालंय आणि जीवाचा खरा परमार्थ कळालाय. 184 कळाली आणि मोक्ष कळालं. प्रत्येक गोष्टीला सांगड आहे. सांगड शिवाय कुठलीही गोष्ट नाही. म्हणून म्हणलं इथं अरे दत्त दत्त नाम भक्ती घेऊन जीव तरले किती, घेऊन जीव तरले किती. वैराग्याची जोड घालून करावं लागल की ओ भक्ती. रेच कुर कुंभ काय सोपं आहे वाटाले काय. काय काय जण दत्ता वाढिलेत, अंगाला भस्म लावलेत, रानात वनात वनिता सांडून या वना गेला, वनी वनिताच चिंतू लागला. त्यागाची बाधकत्वाला उलटून पडला परिगर. ही म्हणलंय बायकोचा त्याग करून परमार्थ करा म्हणून जंगलात गेला. आता वेळ नाही साहेबराव पाटील, म्हणून म्हणलं इथं अरे वैराग्याची जोड घालून करावं लागल की भक्ती, करावं लागल की पट्टी बरोबर धर, शिस्काली पट्टीवरली तुमचं नान पाहिजे का, तुमचं नान पाहिजे का. जयाच्या हृदय आनंद नामाचा शिक्का ढाक पडेल हरिहर ब्रह्मादिका. इतराचा काय केवा देखा त्याचा ढाक सर्व ब्रह्मांडी असे. म्हणून म्हणलंय हे शब्द जयाच्या कानी पडे, उगवती दार मोक्षाची कवाडे, माया मुरकुंडी होऊन आदरे, देवा तुझा स्वरूपावरे. सोपा काय माल खरेदी करण्यासाठी. तुमचं नाणं तेवढंच खणखण आणि मजबूत पाहिजे. कुठे पळावं लागते, भतभत वाजायचं जमना. म्हणून म्हणलंय हा माल खरेदी करण्यासाठी तुमचं नान पाहिजे का, तुमचं नान पाहिजे हा माल सोडून आम्हाला वशाल. तुम्हाला एवढं सांगणं एक, तुम्हाला एवढं सांगणं एक. काही काय जण दिवसभर हमाली करतात बाजारात बालाजी पाटील, आणि येताना खलतभर माळवच घेऊन येतात. पण किती दिवस हमाली करण्यात घालावं म्हणालो. म्हणून म्हणाले हमाल सोडून आम्हाला वसा. तुम्हाला सांगणं एवढं, तुम्हाला सांगणं एवढं. तुम्ही आम्ही आज गिराईक
मोठी बाजारपेठ बाजार भरवा संसाराचा नफा काढावा देवाचा तरीच या नरदेहाचा उत्तम परिहार होत असे म्हणले वाट चुकता अवसरी जाऊनी पडाल दरी खोरी ते सावध असती नाना परी वाघ अस्वल अजगरा सहित म्हणले मार्ग जर चुकला की अवघड आहे म्हणून म्हणले हे दुकान असला ना भरत असला इथलय मोठी बाजारपेठ इथलय मोठी बाजारपेठ जिकडे तिकडे लोकल खाट भादव पंचा जिकडे तिकडे लोकल खाट घालत ज्ञानांजना जिकडे तिकडे लोकल खाट जिकडे तिकडे लोकल खाट सत्य बोलवाचे नाम बाप्पाचे घेई तुम्ही तर एवढीच वारी करा अहो नरजन्मामध्ये येऊन गेलो तुम्ही तर एवढीच वारी करा तुम्ही तर एवढीच वारी करा कोणता गार गोट कोणता हिरा कोणता गार गोट कोणता ही निवड तुम्ही करा गडे हो कोणता गार कोणता हिरा गार गोट कोणता हिरा सर्व गावकरी मंडळींना महत्वाची सूचना आहे कृपया घरामध्ये घुसतो कान्हा गोबाई घरामध्ये घुसतो दही दूध खाऊन माठ फोडतो मस्करी माझी करीतो कान्हा गोबाई दही दूध खाऊन माठ फोडतो
मस्करी माझी करीतो सांज सकाळी भलत्या वेळी सांज सकाळी भलत्या वेळी घरामध्ये घुसतो कान्हा गोबाई घरामध्ये घुसतो दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो कान्हा गोबाई दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो उंच माळ्यावरे बांधले शिंके उंच माळ्यावरे बांधले शिंके हात कसा पुरतो कान्हाचा बाई हात कसा पुरतो मांजर म्हणूनी त्यासी मारता मजवर गुर कावतो मांजर म्हणूनी त्यासी मारता मजवर गुर कावतो जात मी होते यमुनेच्या पाण्या जात मी होते यमुनेच्या पाण्या वाट माझी धरतो कान्हा गोबाई वाट माझी धरतो माझा चेंडू हरपला राधे तुझ जवळ दिसतो राधे गोबाई माझा चेंडू हरपला राधे तुझ जवळ दिसतो जिकडे पहावे तिकडे हरे जिकडे पहावे तिकडे हरे एकची दिसतो हरी गोबाई एकची दिसतो म्हणे मुक्ताबाई नव्हे गडी कृष्ण हा पांडुरंग दिसतो म्हणे मुक्ताबाई नव्हे गडे कृष्ण हा पांडुरंग दिसतो सांज सकाळी भलत्या वेळी सांज सकाळी भलत्या वेळी घरामध्ये घुसतो कान्हा गोबाई घरामध्ये घुसतो दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो कान्हा गोबाई दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो कान्हा गोबाई दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो सांज सकाळी भलत्या वेळी सांज सकाळी भलत्या वेळी घरामध्ये घुसतो कान्हा गोबाई घरामध्ये घुसतो दही दूध खाऊनी माठ फोडतो मस्करी माझी करीतो कान्हा गोबाई दही दूध खाऊनी माठ फोड